या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बिंदू चौक येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार, कागल राधानगरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक सुनीता नेर्लीकर, कर्वे तहसीलदार स्वप्नील रावडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं अनुकरण करणं आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास करून आपल्याला संविधान दिले. त्यानिमित्ताने आपण सर्वांनी वाचनाकडे वळण्याचा संकल्प करूया. यावेळी आयुक्त के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनीही आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय संविधानाची उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. उपेक्षित दलित सामाजिक परिषद, शुभारंभ फाउंडेशन, ख्रिश्चन एकता मंचच्या वतीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर आणि महाआरोग्य शिबिरांचं उद्घाटन कागल राधानगरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. बिंदू चौकामध्ये नागरिकांनी आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं. यावेळी इतर मागास बहुजन कल्याणकारी अधिकारी अमित गवले, मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य, सचिव वैभव प्रधान, RPIचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, मल्हार सेनेचे बबनराव राणगे आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.